महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. टॉवर सुरू करा, नाहीतर भंगारात विकून रस्त्यावरील खड्डे बुजवू. 2 वर्षापासून बंद असलेल्या BSNL टॉवरमुळे केवडी ग्रामस्थांचा संताप. नेटवर्कसाठी 7 ते 8 किलोमीटर डोंगरावर पायपीट. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम केवडी गावात 2 वर्षापासून बंद असलेल्या BSNL टॉवरमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय. टॉवर तातडीने सुरू करा, अन्यथा तो भंगारात विकून मिळणाऱ्या पैशातून रस्त्यावरील खड्डे बुजवू, असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय. 2 वर्षापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून गावात BSNL टॉवर उभारण्यात आला. टॉवर उभारल्यानंतर उद्घाटनाच्या वेळी नेत्यांनी नारळ फोडले, आश्वासने दिली, मात्र त्यानंतरही टॉवरमधून नेटवर्क सेवा सुरू झालेली नाही. आजच्या डिजिटल युगातही केवडी गावातील आदिवासी बांधवांना एका फोन कॉलसाठी आणि इंटरनेटसाठी तब्बल 7 ते 8 किलोमीटर डोंगरावर पायपीट करावी लागत आहे. नेटवर्क अभावी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण आणि विविध शैक्षणिक कामांमध्ये अडचणी येत आहेत, तर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा नातेवाईकांशी संपर्क साधणेही मोठे आव्हान बनले आहे. गावात टॉवर उभा असूनही त्याचा कोणताही उपयोग होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासन आणि BSNL अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन टॉवर सुरू करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. आता ग्रामस्थांच्या या संतप्त इशाऱ्यानंतर प्रशासन आणि BSNL अधिकारी जागे होऊन टॉवर सुरू करणार का, याकडे केवडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, अक्कलकुवा. नमस्कार, जय जोहार. आम्ही पिंपळखुटा गट, मकसगड आणि कुकडीपाद ग्रामपंचायतमध्ये केवडी, चापडी, अर्ठी आणि आपलं केवडीमधून बोलत आहे. हा जो टावर आहे 2-3 वर्ष होऊन गेले, आतापर्यंत हा टावर काही चालू नाही झाला. इथं आमदार, खासदार, भाजप, काँग्रेसचे नारळसुद्धा फोडून गेले, परंतु हा टावर काही चालू नाही झाला. गावकऱ्यांना खोटे आश्वासनं देऊन गेले. आम्हाला ऑनलाईन कामासाठी 7 ते 8 किलोमीटर गाठावं लागत असतं, एमर्जन्सीसाठी किंवा इंटरनेट वेगवेगळ्या ऑनलाईन कामासाठी आम्हाला ते 7 ते 8 किलोमीटर जावं लागते, इकडे डोंगरावर चढावं लागते. त्याकरता आम्हाला प्रशासनाला विनंती आहे, हा टावर लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे, अन्यथा आम्ही सर्व गावकरी मिळून या टावरचं आम्ही भांगारमध्ये विकून देऊ, अन्यथा आम्ही हे खड्डे बुजायला तरी आम्हाला कामात येईन. हीच आम्हाला प्रशासनाला विनंती आहे. जय हिंद, जय जोहार, जय आदिवासी.